जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात आपण स्केच पासूनच करणार आहोत. काल जे स्केच तुम्हाला दाखवलं होतं A1 साईजचं, जे ऑलमोस्ट आपलं पूर्ण झालं होतं. थोडंसं फायनल फिनिशिंग आणि थोडंसं पार्ट शेडिंगचा बाकी होता. पुढच्या अर्ध्या पाऊण तासात ते ऑलमोस्ट फिनिश होईलच तसं ते. सो आता ते फटाफट फिनिश करतो. त्यानंतर कव्हरची ऑर्डर, जसं तुम्हाला काल सांगितलं, आपल्याला कव्हरचे 2-3 ऑर्डर आलेत आणि काल अजून एक आलेली, म्हणजे टोटल 3 कव्हरचे आपल्याला ऑर्डर आलेत. सो ते आज मी कव्हर आणायला जाणार. त्यानंतर आज त्याच्यावरती आपण काम करणार आहे कव्हरवरती. सो ते संध्याकाळी आपण करू. त्याच्या अगोदर आपण हे स्केच फिनिश करूया फटाफट आता. One hour later. तर मित्रांनो, फायनली आपले A1 साईजचं स्केच कम्प्लीट झालेलं आहे. पूर्ण फिनिशिंग वगैरे केलेली आहे. कस्टमरला त्याचा फोटो पाठवलाय. सो आता त्यांचं फायनल कन्फर्मेशन आल्यानंतर आपण फ्रेम करणार आहे. फ्रेम पण माझ्याकडे आहे. तुम्हाला पण स्केच एकदा दाखवून देतो. फिनिशिंग आपण कसं केलंय ते बघा, एकदा चेक करा. सो तुम्ही बघू शकता, मोठ्या साईजचा स्केच आहे, त्यामुळे जरा वरतून दाखवायला लागतंय. तुम्ही बघू शकता हे दोन थोडं लाईटमुळे थोडंसं प्रॉब्लेम येत असेल, बट मी याचा फोटो वगैरे अपलोड करेन इंस्टावरती, तेव्हा तुम्ही नीट बघू शकता. याची साईज पण तुम्हाला समजेल. मी हातात धरून फोटो काढणार आहे तेव्हा. तो ऍक्च्युली बऱ्यापैकी मोठ्या साईजचं स्केच आहे, A1 साईजचं स्केच आहे. आणि ह्याला मला वाटतंय मागच्या दोन दिवसापासून आपण हे करतोय. काल पण थोडंसं केलं, त्याच्या अगोदर पण आपण थोडंसं हे केलं होतं. म्हणजे 2-3 दिवस लागले आपल्याला फिनिश करायला. आणि 2-3 दिवस म्हणजे पूर्ण 2-3 दिवस आपल्याला लागले हे कम्प्लीट करायला. बाकी छोट्या साईजचं स्केच असतं तरी आपण 1-1.5 दिवसात पूर्ण कम्प्लीट करून घेऊ शकतो. A few moments later. सो आता दुपारचे वाजलेत 1-1:30 वाजून गेले आणि पाऊस पण थांबलाय. तर मी म्हणतो की ठाण्याला जाऊन मी ते कव्हर जे मला आणायचे होते, ज्याच्यावरती आपण नंतर ते रेझिनचं काम करणार आहे, पेंटिंग वगैरे, तर ते कव्हर पटापट घेऊन येतो. नंतर पाऊस आला की मग प्रॉब्लेम येईल. त्यामुळे आता पाऊस बंद झाला तर मी पटापट जाऊन ते घेऊन येतो आणि संध्याकाळी त्या कव्हरवरती आपण काम करणार आहे. सो पहिल्यांदा आपण घेऊन येऊया. त्यानंतर अजून 2 स्केच मला काढायचे, कारण गुरुपौर्णिमा जवळ येते. 2 दिवसावरती गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा स्पेशल आपल्याला बरेचसे स्केच आले. ते आता शेवटचं मला वाटतं 2-3 स्केच बाकी आहे, ते आपल्याला फिनिश करायचे. सो 2 स्केच आज मला फिनिश करायचे, कारण उद्या ते त्यांना द्यायचंय. सो आज आल्यानंतर परत ते 2 स्केच A3 साईजवरती आपण कंटिन्यू करणार आहे आणि बघूया आज फिनिश होतंय का नाही ते. सो चला फटाफट मी आता रेडी होतो आणि कव्हर घेऊन येतो पहिल्यांदा. One hour later. चला तर मित्रांनो, मी आलोय कव्हर वगैरे घेऊन, तुम्हाला दाखवतो. इथे बघू शकता 2 कव्हर आहेत आणि अजून एक ऍक्च्युअली कव्हर आपण घेतले. टोटल 3 कव्हर घेतलेले, 2 माझ्याकडे आणि एक कव्हर येताच मी आर्टिस्टला दिले. ते त्याच्यावरती काम करून 1-2 दिवसात ते आपल्याला रिटर्न करेल. सो त्यानंतर आपण त्याच्यावरती रेझिनचं काम करू. आणि हे 2 जे कव्हर आहेत ते मी स्वतः करणार आहे, कारण त्याच्यावरती पेंटिंग वगैरे नाही करायचं आहे. एक कव्हर आहे, त्यात मोरपीसचा आपल्याला डिझाईन टाकायचं आहे. दुसरा डिजिटल वाला कव्हर आहे, सो ते मी स्वतः करू शकतो. त्यामुळे मी हे घरी घेऊन आलोय. तिन्ही कव्हर आपण 1-2 दिवसात रेडी करू, रेझिन वगैरे टाकून. सो चला आता फायनली परत एकदा स्केच करायला सुरुवात करूया. 2 स्केच आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आजच्या आज. सो A3 साईज मध्ये गुरुपौर्णिमा स्पेशलचे स्केच होते, सो ते मी आता फटाफट सुरू करतो करायला. A few moments later. A1 साईजचं स्केच फ्रेम वगैरे करून घेतले आणि पॅकिंग वगैरे करून झालंय माझं. कस्टमरला मी फोटो दाखवलेला, त्याला आवडला. त्यानंतर मी फ्रेम वगैरे करून घेतली, पॅकिंग वगैरे आपलं पेपरने पॅक केलं. त्याच्यावरती आपला जो प्लॅस्टिकवाला पेपर असतो जे पॅकिंगसाठी यूज करतात ते केलंय, कारण पाऊस बाहेर पडतोय, भिजायला नको. त्यामुळे मी प्रॉपर अशी पॅकिंग करून त्यांना दिली. आता संध्याकाळी ते येतील घ्यायला, त्यानंतर मग त्यांना ते देऊन टाकू आपण. आणि जे A3 साईजचे स्केच सुरू केले ते तुम्हाला दाखवतो. आउटलाईन काढून झाली आपली, ते एकदा तुम्ही चेक करू शकता. Two hours later. मित्रांनो, रात्रीचे आता 8:30 वाजून गेलेत आणि स्केचचं ऑलमोस्ट काम, एक स्केच आता फिनिश झाले, अजून एक स्केच करायचं आहे आपल्याला. म्हणजे एका स्केचचं फक्त फेस झाले, दोन्हीचे कपड्याचे पार्ट मी नंतर करणार आहे. दोन्ही फेस पहिले करून घेणार आहे. पण आता जरा बऱ्यापैकी लेट झालाय, त्यामुळे विचार करतोय की पहिले ते कव्हरचं आपण काम करूया, कारण ते उद्या संध्याकाळपर्यंत मला द्यायचं आहे. आणि उद्या सकाळपर्यंत समजा आता नाही गेलं तर उद्या सकाळपर्यंत ते सुकणार नाही रेझिन वगैरे कामचं. सो आता फटाफट पहिलं ते मोरपीसवाला जो कव्हर मला ऑर्डर आली ते मी करून घेतो, त्यानंतर मग स्केचिंग करत बसतो. सो चला फटाफट आपण पहिले ते काम करून घेऊया. मित्रांनो, रात्रीचे आता वाजले जवळपास 10:15 होत आहेत. आज बराच लेट झालाय मला इकडे. आणि आताशी जे आपण 2 स्केच करणार होते A4 साईजवरती, ऍक्च्युअली A4 साईजवरती होते, A3 साईजवरती नव्हती ऑर्डर. तर त्यातलं एक स्केच आपलं कम्प्लीट झालं, एक अजून राहिले, फक्त आउटलाईन करून ठेवलेली आपण. आणि टाइम बराच झाला, त्यामुळे ते आज फिनिश होणार नाहीये. ते मी उद्या सकाळी लवकर येऊन ते इथे फिनिश करेल आणि दुपारपर्यंत कस्टमरला देणार आहे. सो ते एक फिनिश झालेलं स्केच तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता, हा वाला फोटो येतो आणि हे ते आपण स्केच काढलंय. हे ऍक्च्युली गुरुपौर्णिमेचं स्केच आहे. परवा दिवशी गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे उद्या कस्टमरला आपल्याला द्यायचंय. सो A4 साईजचं आपलं एक स्केच कम्प्लीट झालेलं आहे. दुसरं स्केच जी आउटलाईन आपण काढून ठेवली होती ती पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता, ही आउटलाईन आपण याच्यामध्ये काढली आहे.
मिनिटं. ही आउटलाईन तुम्हाला आता एवढी नीट दिसत नसेल कारण खूप लाईट आउटलाईन काढायची असते. सो ते आपण उद्या सकाळी येऊन कम्प्लीट करणार आहे स्केच, आणि ऑलमोस्ट त्याचं पण जास्त नाही, 1.5-2 तास लागेल स्केच कम्प्लीट करायला. तसेच सकाळी फोन फिनिश करणार आहे. सो आता बराच टाइम झालाय त्यामुळे आता हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. आता मी सगळं आवरून घेतो आणि त्यानंतर घरी जातो फटाफट. तर चला मित्रांनो, हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.